रेग्युलर व्यायाम करणाऱ्याला त्याचं न्यूट्रिशन काय असायला पाहिजे याच्यावरती बोलावं. मला वाटलं किरणचा गैरसमज झालाय. मुंबईला, पुण्याला, संभाजीनगरला, नाशिकला न्यूट्रिशनचे प्रॉपर जिम करणाऱ्याचे वेगवेगळे डॉक्टर असतील. मीही तोच डॉक्टर आहे का असा किरणचा गैरसमज झाला असावा आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी मला तेवढं बोलावं हा आग्रह केला. मी जरी डॉक्टर नसलो तर या क्षेत्रामध्ये मी स्वतःला अर्धा डॉक्टर तर नक्कीच समजतो. जिम मध्ये येऊन व्यायाम करणारा व्यक्ती सिरियसली जर तो व्यायाम करत असेल तर नक्कीच त्याला एक वेगळ्या न्यूट्रिशनची गरज असते, वेगळ्या डाएटची गरज असते आणि ते वेगळं डाएट, ते न्यूट्रिशन आणि त्याच्यासोबत वेगळ्या प्रोटीनची सुद्धा गरज असते. काही जणांना वाटत असेल की 17-18 वर्षाचा मी आहे, 25 वर्षाचा अतिशय तारुण्यात आहे, मला न्यूट्रिशनची गरज नाही, मला प्रोटीनची गरज नाही, माझा जेवणाचा इंटेक अतिशय प्रॉपर आहे, म्हणून मला या कुठल्याही गोष्टीची गरज नाही, असं ज्यांना ज्यांना वाटतं असं त्या सर्वांना सांगायचं आहे की तुम्हाला मनाला जे वाटतंय तसं आता नाही. व्यायाम करताना 2 गोष्टी होतात. ज्या वेळेस तुम्ही वेट ट्रेनिंग करता त्यावेळेस तुमची जशी चरबी कमी होते आणि एकदा का चरबी कमी होऊन मसल बिल्टअप व्हायला लागतात आणि त्या मसल बिल्टअप करत असताना आपल्याला जर प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं नाही तर सगळ्यात मोठी भीती ही असते की ते मसल्स पूर्णपणानं कमी व्हायला लागतात, नाहीतर ते मसल्स म्हणजे त्या मांसावरती मग ज्याला आपण मसल टियर म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रोटीन नाही घेतलं तर त्याचा परिणाम त्या गोष्टीवर होतो. मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो. कारण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये माझ्या जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. जिम करतोय, कामाच्या व्यापामुळे कधीतरी कमी जास्त होत आहे, पण वकील साहेब एक सभा आपल्याला अशी करायची आहे की ज्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात सुद्धा आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे की माझी तब्येत कशी हे तुम्ही विचारलं, जी माझी तब्येत अशी आहे एवढं दाखवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ज्यावेळेस जिम चालू केली माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी वयाच्या म्हणजे वर्गाच्या 8वी पासून हनुमान व्यायाम शाळेत अविनाश गवळी आणि मी सायकलवर जायचो. तिथपासून मी माझ्या व्यायामाची सुरुवात केली. त्या हनुमान व्यायाम शाळेतल्या कुस्तीच्या हौदात मी कुस्ती सुद्धा खेळली. त्यानंतर पुण्याला असताना जिम करायचो, इथं असताना जिम करायचो. आता तर
जिम करत असताना स्वतःला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आता मी जीवनात जे मला कधी जमलं नाही ते आता मला जमायला लागले की जिम करत असताना आपण आपल्याकडे ज्या वेळेस पाहतो आरशामध्ये त्यावेळेस आपल्याला आपल्यावरती प्रेम होतं. आणि माझ्या बाबतीत का घडलं, पूर्वी कधी काळी मी जो व्यायाम काढलेला आहे त्यावेळेस जे माझे मसल बनले ते आता परत लवकर मसल दिसायला लागले. याचं कारण आपल्या मेंदूच्या मेमरीपेक्षाही मसल मेमरी जास्त स्ट्रॉंग असते, ती लगेच दिसायला लागते. आजच्या युगामध्ये या परिस्थितीमध्ये व्यायामाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याला नाही. मी अनेक जण असे मंडळी पाहिली आहे की सकाळी लवकर उठतात आणि चालायला लागतात. आता वर्ष झालं, 1.5 वर्ष मी गावाकडे गेलो राहिला, पण त्याच्या अगोदर मी जिथं सर्वाधिक लोक चालायला जायचे डोंगरावर, एक डोंगर चढ्या मला समोर दिसतोय. प्राध्यापक डॉक्टर पी.एल. कराड हे सगळे दिसते. आता मी अनेक जण असे पाहिले की ज्यांची साईज पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी चालायला चालू केला डोंगर, तिथपासून 2 वर्ष तो इंचभर बी कमी नाही, जास्तीच सोडून द्या. पण ह्या चालण्याने नेमका फरक काय पडला, तर फरक एकच पडत असतो, आपल्या मध्ये एक पॉझिटिव्ह जेल तयार करण्याची क्षमता, हे चालणं गरजेचं. आणि ते पॉझिटिव्ह जेल आपल्यासाठी फार आवश्यक आहे. एक पाणी जेल म्हणजे काय मी सांगतोय, एक असं पाणी पॉझिटिव्ह तयार होतं ते आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला, पॉझिटिव्ह बोलायला, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करायची. पण मी अनेक जण असे पाहिले की सकाळी वॉक करायला जाणारे, वॉक करायला जातायत आणि जाता जाता त्यांना हृदय विकाराचा झटका येतो आणि हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्याचा मृत्यू होतो. ही परळीत अनेक उदाहरणं घडली. याचा अर्थ फक्त आपण चालतोय, हे कार्डिओ करतोय, या कार्डिओमुळे आपलं हृदय अतिशय चांगलं राहतं असा समज कुणामध्ये असेल तर काढून टाक.